पुढे सुप्रिया सुळे काय करतायत पाहूया। भोर तालुक्यातल्या रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोवर माघार घेणार नसल्याचा निर्धारच सुप्रिया सुळेंनी केलाय। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केलाय। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपण पाहतोय की दोन विंडोमध्ये आपण पाहू शकतोय। एके ठिकाणी भोर मधला हा रस्ता आहे, हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यात खड्डे आहेत, खाचखळगे आहेत। त्यासाठी सुप्रिया सुळे आंदोलन करतायत। पुण्यातल्या भोर मध्ये त्यांनी आंदोलन पुकारलंय आणि आज सकाळपासून ते आंदोलन करतायत। काय म्हणते आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले बघू जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही। आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे, माझी दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली, त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती।